3-1 सामन्याला होते सुरुवात. लुझर मध्ये आज सामना पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहतोय शुभम नाईकचा हा संघ, त्याच्या विरोधात आर्यन पवार. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी डार्क लाईन वरती फेकला होता शुभम नाईकला. बघा आजच्या या दिवसामध्ये ना शुभम नाईकला कामच केलंय. चेंडूची जी लाईन लेंथ जी आहे ते शुभमच्या विरोधात फार चांगली आहे. गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने चेंडू फेकले, त्यामुळे शुभमला आजच्या या दिवसामध्ये कुठेतरी रोखलाय. बघा मागच्या मॅचमध्ये त्यानं फक्त 20च धावा बनवल्या होत्या. कारण आज आपण पाहिलं की रोशन पवारनं 2 मी तर म्हणेन एका मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 48 धावांची विनिंग त्यानं साकारली. अगदी चर्चेमध्ये राहिला आहे रोशन पवार. दोन्ही मॅचेस सलगच्या जिंकल्यात. सुपर 10मध्ये हा संघ दाखल झाला. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. परंतु दुसरा संघ कोण असेल याच्याकडे प्रेक्षक वर्गांच्या आता नजरा लागलेल्या असतील. लक्ष्मी प्रिंट्स विंदणे असेल किंवा वरद 11 नाणिवली, त्याचबरोबर आपण पाहतोय प्राची नवाक 11 विराने संघाकडे देखील चान्स आहे अजूनही. क्या बात आहे अरे, जबरदस्त चेंडूची लेंथ लाईन अगदी पडल्यानंतर बॉल ज्या गतीने येतोय त्यावरती कुणाल निकमला मात्र इथून बेट करत हाही चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा फार चांगली गोलंदाजी, मोठा फटका आलेला नाही आहे. लक्ष्मी प्रिन्स बिंदने संघाकडं अगदीच डॉमिनेट केलं या संघाला. यावेळेचा बॉल सरळ मात्र बॉडीवरती आढळला जातोय. लेग पॅकचा इशारा पंच त्या ठिकाणी करतात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा राहून गेला होता हरिश्चंद्र भोला, ज्याच्या बॅटमधून आजच्या मॅच मध्ये हरिश्चंद्र भोला ज्याच्या बॅटमधून 37 धावांची इनिंग त्यानं साकारली होती आणि तोच 11 चेंडूमध्ये तोच ठरला होता मॅन ऑफ द मॅच. चला हरिश्चंद्र भोला, आपण या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल की आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण ॲड बघा. हरिश्चंद्र भोला एक तुफानी खेळी केली होती. चला डिफिनेटली इथून व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालेत. अरे पवार बॉलिंग ट्रॅकवरती बॅटची लिडिंग एज विशाल पाठीमागच्या दिशेनं मात्र थोडस बंबल झालाय. इथून सिंगलच मिळेल. चांगली फिल्डिंग झाली आहे अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला पेलाला शेवटच्या मोमेंटला हा चेंडू त्यांना स्टॉप केलाय आणि इथून मात्र हा म्हणता आर्यन पवारचं षटक कधी संपलं कोणालाच ठाऊक नाहीये. पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा बनला, त्या 5 धाबा. कुणाल निकमला रोखलंय, शुभम नाईकला देखील रोखलंय. आर्यन पवार सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण समोर 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये हे बॅटल होता, परंतु इथून शरद जिंकला मी तर म्हणेन असेच म्हणावं लागेल. जणू काही आर्यन पवार ज्यानं शुभम नाईक आणि कुणाल निकमच्या विरोधात फक्त 5 धाबा त्यानं खर्च केलात आणि त्यात सुद्धा रबल बॉल्समध्ये बघा इथून धाबाही रोखल्या जाऊ शकतात कारण पाऊस देखील नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ॲडव्हान्टेज मोमेंटम जो असतो तो बॅटिंग करणाऱ्या किंवा फलंदाजाकडे असतो. पण अशा परिस्थितीमध्ये आर्यन पवारचं हे षटक फार महत्त्वाचं या ठिकाणी फेकले गेलं आहे आणि त्यांनाही ठाऊक आहे पहिला सामना जिंकलाय. करो या मरोची स्थिती आहे. इथून आज सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघाला. करो या मरोच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. बॅटची कडा टॉपेज कुणाल निकम थोडंसं प्रेशरमध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये हा खराब फटका त्याचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आज जाईल आणि पहिला धक्का कुणाल निकम तंबूच्या दिशेनं निराश होऊन परतलाय.
चला मॅन ऑफ द मॅच हरिचंद्र भोला आणि KTC लाईव्हचे सर्व अर्थातच अजिंक्य दादा यांना मी विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभास्थ कॅमेरामॅन अर्थातच त्यांचा चॅनल जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी प्रसिद्ध चॅनल म्हणून या चॅनलकडे पाहिलं जातं KTC लाईव्ह. जरा कॅमेरामॅन जरा फोकस करा दादावरती. KTC लाईव्ह त्यांच्या शुभास्थ आपण मॅन ऑफ द मॅच हरिचंद्र भोला ज्याच्या माध्यमातून तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार आपण देत असताना आपण पाहतोय. जावं मॅचकडे लक्ष केंद्रित करूया, फोकस करूया. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल निकम बाद झालाय, ज्यानं खातही न उघडता तो बाद झाला. मात्र या ठिकाणी शुभम नाईकवरती आता जबाबदाऱ्या फार मोठ्या वाढलेल्या असतील या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये त्याची बॅटमधून धाबा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये शुभम नाईकला एक विक्रम करायचा चाबा लागेल. फुलटॉस आहे आणि थेट त्याला बॅटपुढे लॉंगॉनच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनला जाईल प्रेक्षक. शुभम नाईकचा हा पहिला धडाका. षटकार शुभम नाईक नाव फार मोठं आहे. जाडा मी तर म्हणेन मोहपाडा वाडी गावाचं नाव उंचरचं गाजवलं, उंच पातळीवरती नेऊन ठेवलं. तो शुभम सध्या स्ट्रगल करतोय, धावांसाठी संघर्ष त्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा बॉल बघा पुढ्यात होता, पडल्यानंतर ज्या गतीनं आला अगदी शुभम नाईकला देखील सरप्राईज केला. मी तर म्हणेन आज चेंडू अतिरिक्त गतीनं आला होता आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी बीट केलं होता. लेग पायचा इशारा त्या ठिकाणी पंच करतायत. विकेट किपर देखील बीट झालं, एवढ्या वेगानं हा चेंडू आला होता. गोलंदाज प्रियंसा वेग भरपूर आहे गोलंदाजाकडं. लाईन लेंथ देखील त्याच पद्धतीची आहे. मागच्या मॅचमध्ये गणेशनं 3 षटकार टोकले होते जरूर, परंतु त्याच्या विरोधात सध्या गोलंदाजी फार चांगली प्रेमशी पाहायला मिळते. इथून पावसानं थोडीशी संधी दिली. मी ते म्हणेन फ्रेंड्स 11 विंदने संघाच्या फलंदाजांना पाऊस नाही अशा परिस्थितीमध्ये धाबा येणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पाऊस कोसळत नाही त्यावेळेस मात्र धाबांचा डोंगर धाबांचा पाऊस पडणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळेस मात्र इथून गणेशचा हा फटका सरळ चालला सीमारेखा पार. बघा योग्य तो निर्णय घडवायचा आमच्यापर्यंत प्रेक्षक. हा आम्ही चेक करतोय थोडंसं. बघा जर इथे कैद झाला असेल तर नक्कीच निर्णय जो परंतु चला इकडे नाही दिसत ग्राउंड अंपायर 4 रन. हा दिसत नाहीये प्लीज. बांबू जे आहे ते समोर आलाय, त्यामुळे इथून ग्राउंड अंपायर्स जो निर्णय असेल त्यावरती ठाम राहावा लागेल. त्या निर्णयाला तुम्हाला स्वीकारावा लागेल, त्या निर्णयाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. इथून 4 धाबांचा इशारा आलाय. ग्राउंड अंपायर्स रोशन पवार आहेत, त्या ठिकाणी अनंत पवार. टीमची टोटल धाबसंख्या आपण पाहिली तर 17 वरती संघ जाऊन पोहोचलाय. एक चौकार ह्या षटकामध्ये, एक षटकार प्रिन्सच्या विरोधात आपण पाहिलं. एकूण या षटकामध्ये थोड्याशा वेगानं धाबा येत असताना आपण पाहिलात 2 षटकामध्ये 19 धाबा आल्यात. म्हणजे 17 आलेत बघा. असं वाटलं होतं की 6 आहेत परंतु 4 आहेत, त्यामुळे इथून 17 धाबा पहिल्या षटकामध्ये बनलेल्या आहेत. इथून आपण पाहिलं होतं आर्यनच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये मी तर म्हणेन 12 धाबा खर्च केलं होतं प्रियन्स या गोलंदाजाने. 1 षटकारांचा समावेश, 1 चौकार होता त्यामध्ये. आणि इथून तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज ओमकार. भव्य स्वागत. शुभम नाईकचा हा फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडं, आकाशाला गवसणी देतोय. मॅक्सिमम 6 धाबा. नुकतंच बाहुबली म्हणून त्याची बोलक नाहीये, तर फटके देखील आकर्षित करणारे त्याच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळतं. शुभम नाईक फार मोठा एक गुणवंत खेळाडू आहे. नेहमीच साहजिक त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. काल देखील एक तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या पाठमधून. ओ शुभम नाईक, क्या बात है भाई.
ऑन साइडला केसून मारा डीप एक्स्ट्रा कव्हरला. या फटका खेळण्यासाठी मनगटामध्ये ताकद हवी असते आणि ती ताकद दाखवत असताना शुभम नाईकना सलगच्या दोन्ही बॉलवरती 2 षटकार ठोकत आता प्रेक्षकांना सांगतोय की मला का बाहुबली म्हणून माझी बोलक आहे आणि ती बोलक आता इथून फटवून देत असताना शुभम नाईक स्वतःला सिद्ध करतोय. मागच्या मॅचमध्ये ज्या काही चुका झाल्यात त्या चुका आता विसराव्या लागतील. कुणाल निकम बाद झाले परंतु शुभम नाईक आता स्वतःच्या खांद्यावरती जी जबाबदारी काय असते ते सांगत असताना त्यांना 2 षटकारानं धावसंख्या कुठेतरी 2 षटकामध्ये रोखली केली होती ना, त्या धावसंख्येला आता आकार देत असताना शुभम नाईकला आपण पाहतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून सलक्ष पाहायला मिळतात. बरं प्रेक्षक वर्ग देखा आता चारही साईडला प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आनंद घेत आहेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग रबल बॉलची ही स्पर्धा आपण पाहतोय सीझन पहिलं आणि या पहिल्या सेशनमध्ये अगदी दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे सर्व आपण पाहिलेत. या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय महादेव पिरगड साहेब असेल, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय उपाध्यक्ष प्रकाशदादा पवार असतील, त्याचबरोबर सचिव विष्णुदादा कैर असतील, त्याचबरोबर या स्पर्धेचे सदस्य जयेश पारदे असतील, शरददादा डोंबरे असतील, त्याचबरोबर DN पवार दादा असतील. सगळ्यांनी घेतलेली सातत्यपूर्वक या स्पर्धेसाठी मेहनत फार महत्त्वाची राहिली आहे. सिंगल दाबाली आहे बॉलवरती. शुभम नाईकला 2 षटकारानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. ही तर एक मोठ्या खेळाडूची बोलक असते मित्रांनो. प्रत्येक चेंडू हात आपला नसतो. यॉर्कमध्ये होता बॅटची कडा पुन्हा एकदा सिंगलसाठी लगेचच कॉल शुभम नाईकचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गणेशला कुठेतरी रोखलं या मॅचमध्ये. गणेशनं मागच्या मॅचमध्ये जणू काही चांगला स्टार्ट दिला होता. लक्ष्मी फ्रेंड्स मिंतन या संघाला जसं गेला होता तसंच त्यांना मात्र आक्रमण करायला सुरुवात केली होती, परंतु यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी प्राची नवाक 11 विराणी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली आहे. हो शुभमचा हा पटका सरळ चाललाय लॉंग ऑफ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडं. अगदीच 6 धाब्यांसाठी शुभम नाईक ऑन फायर. ज्या वेळेस शुभमचा बॅट पण 43 झाल्यात माफी असा गुडलकाकडून इथून थोडीशी चुकी झाली आहे. 43 धाबा आहेत. मागच्या 2 षटकामध्ये 19 होत्या आणि यामध्ये 26 झाल्यात. 43-43. चला जास्त चर्चा करू नका या ठिकाणी. विनंती असेल प्राची नवाक 11 विराणी संघाच्या कॅप्टनला 3 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 43 आहेत. बॉल नाही शुभम चौधरी आलाय पनवेल एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पनवेलचा अजून एक चांगला खेळाडू, एक शांत खेळाडू आपण पाहिलं. मयूरची चर्चा तर आपण चालूच आहे. मयूरनं कालची केलेली तुफानी खेळी, तुफानी आज मयूर बागचं अगदी वाघ त्याच्या नावातच आहे आणि वाघासारखंच तो काल दहाटला ह्या मैदानावरती. अगदीच नवीन विक्रम त्यानं रचले बघा. आयकॉन नव्हता तब्बल त्याला 1500 पॉईंटनं काहीतरी त्याची बॉली लागली होती आणि त्या 1500 पॉईंटमधून बरेचसे संघ मालकांची इच्छा होती की माझ्या टीममध्ये मयूर यावा, परंतु चिठ्ठ्यामध्ये मयूर गेल्यानंतर तो काल मी तर म्हणेन त्याची तुफानी खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस पाडवरती आदळलाय, पाडवरती होता परंतु फिक केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे एकच धाव. शुभम नाईक स्ट्राईक हवी आहे त्यासाठी मात्र इथून दुसऱ्याचा प्रयत्न देखील झालेला नाही आहे. सिंगलला मिळाली आहे या बॉलवरती. सिंगलला मात्र स्ट्राईक आता स्वतः जवळ ठेवत असताना
44 44 मध्ये संघ आता सध्या शुभम चौधरीचा पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर या बॉलमध्ये सिंगल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा हा बॉल महत्वाची विकेट शुभम नाईक परतलाय तंबूच्या दिशेनं, कारण शुभम चौधरीनं ही महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. आणि इथून मात्र प्राची नवा केलवन वीरांनी संघाला आता कुठेतरी आता धाबांचा जो डोंगर रचायचा होता त्या धाबांपासून आता कुठेतरी रोखलं जाऊ शकतो लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघाला, कारण शुभम नाईकची विकेट या क्षणाला फार महत्वाची होती आणि तो आता निराश होऊन मात्र परतलाय. सुरेश बुगडा मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. अजून एक पनवेलचा हा खेळाडू